निवडणुकी आहेत तोंडावर. तुम्ही सांगितलं की लाडकी माझी बहीण, अरे ते फोटो बघून बघून कंटाळा आला. आता सुद्धा बघितलं ते तिघांचेच फोटो कायम असतात. अरे पूर्वीची काय सरकार झाली नाही काय फोटो, रोज जाहिरात, वर्तमानपत्रामध्ये जाहिरात, टीव्हीवर जाहिरात, कुठल्याही कार्यक्रमावर पत्र जाहिरात, कुठलंही प्रशस्ती पत्रिक द्या जाहिरात. काय चाललंय काय हे? आणि जाहिरात त्यावेळेला त्या लाडक्या बहिणींना असं काय खुलवून टाकला नाही या भावानी आणि सांगितलं की 46,000 कोटी रुपये आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे. किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये. यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये. पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले. म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं. प्रत्यक्षपणे खर्च किती झाले? 33,232 कोटी रुपये. 46,000वरून 33,232 कोटी रुपये झालं. मतं घेतली 2100 कोटी रुपये, 2100 रुपये आम्ही पर महिलेला करू पर महिना. आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही. आता त्याचा पत्ताच नाही. मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू. दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही. एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो, आता मीच एकटा काय करू. हे दोघे एक मताने झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या आदितीताई बसल्या तिथं, मंत्री महोदया, 2,53,000 2 कोटी आणि 53 लाख महिलांचं आपण त्या ठिकाणी 2 कोटी 53 लाख महिला ह्या त्याच्या लाभार्थी त्यावेळेला तुम्ही जाहीर केल्यात. आता तुम्ही ती स्क्रुटिनी करताय आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली. हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात. आता करणार आहात मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात. निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? अधिक जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा आणि मग त्याच्या पुढे आदितीताईचे फोटो, ते जाऊ दे 3 भाऊ, मला लाडकी बहीण म्हणा, कारण माझं खातं आहे. नाही ते ठीक आहे. जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही. खरं सांगायला गेलं तर त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने. बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही. त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं. आणि म्हणून त्याचं काय झालं? त्या महिलांना तुम्ही वाऱ्यावर का सोडलं? तुमच्या जाहीरनाम्यामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून तुम्ही जाहीरनामा लोकांना दिलात. आता तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल शब्द उच्चारला तयार नाहीत. त्यांना कर्जमाफी तुम्ही द्यायला तयार नाहीत. त्याबद्दल तुम्ही काय बोलायला तयार नाहीत. तुम्ही सभागृहामध्ये बोललात अध्यक्ष महोदय, आपल्या लोकांना निवडणुकीमध्ये तुम्ही बोललात, त्याची पूर्तता ही सरकारने सरकार म्हणून तुम्हाला करायची आहे. गेल्या इतक्या वर्षामध्ये 1962 सालापासून आज तगायत एवढी मोठी कधी सरकारी पक्षाला मेजॉरिटी मिळालेली नाही, कधीच नाही. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये 212 आमदार फक्त एकदा निवडून आले होते. दादा आम्हाला दुःख नाही, अजिबात दुःख नाही. मी तर कधीच कोणावर जळणारा माणूस नाही. जे आहे प्रत्येकाच्या नशिबाने ते घडतं, त्याची चिंता करायची गरज नाही. पण अशा पद्धतीनं तुमच्यावर लोकांनी विश्वास ठेवला आहे. कुठे काय आहे? काय तुम्ही तरुणांकरता सांगितलं, आम्ही लाडका भाऊ सांगितलं, आम्ही लाडकी बहीण सांगितलं, आम्ही लाडकी आजी सांगितलं, आम्ही लाडका आजोबा सांगितलं, लोकांना तीर्थयात्रेकरता नेण्याकरता म्हणून योजना जाहीर केली. आता कुठं अर्ध्या रस्त्यावर सोडलं की काय? त्यांना गंगेत नेऊन सोडलं की काय? तीर्थयात्रा झाली कुठे? गेली कुठे ती? ते झालं काय त्या योजनेचं? ती योजनेचा पत्ता नाही. असं करू नका, असं करू नका. अध्यक्ष महोदय, आज तरुणांच्या बेकारी करता काही चालू नाही. आता ह्याच्या बजेटमध्ये उल्लेख सुद्धा नाही. आणि म्हणून भास्कररावजी टाइम तुमचा संपत आला, घ्या. तिकडेच राहिले, खाली बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, आपल्याकडं मी दादांना हीच पुन्हा पुन्हा विनंती करतोय की कुठेतरी तुम्ही ही आर्थिक शिस्त आणा. हे सगळं भावनिक आता बंद करा. भावनिक बंद करा दादा. कठोर घ्या भूमिका. राज्य वाचलं पाहिजे. केवळ अशा पद्धतीचा आता 5 वर्ष तर तुम्हाला काही धोका नाही, काहीच धोका नाहीये. आता आपसातच काय केलं तर फक्त आम्ही काय, आता काय आमच्याकडून काय होण्याची काही शक्यता काय नाहीये. आणि म्हणून आमच्याकडून काय होण्यासारखी शक्यता नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं दादा हा विचार करू नका. दादा, दुसरी गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगितलं की 2 रेल्वे स्टेशन जोडण्याकरता म्हणून, मेट्रो स्टेशन जोडण्याकरता म्हणून आम्ही त्या ठिकाणी सरकार मार्ग बांधणार.
सगळे विमानतळ ठीक आहे. हे एका तुम्ही खासगी विकासकाला देता, अदानी सारख्या माणसाला सगळे विमानतळ देता आणि त्या विमानतळाला जोडण्याकरता म्हणून त्या ठिकाणी मेट्रो रेल तयार करणं किंवा त्याला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करणं ही जबाबदारी शासनाची का, सरकारची का? ज्यांना हे विमानतळ दिलेले आहेत त्यांची ही जबाबदारी आहे दादा.